अंदाजी घ्यावी लागेल आणि टेन्शन नाही. चला मॅच चालू करा. पंच 1:30 वाजून गेलेले, 3 मॅचेस बाकी आहेत 4-4 ओव्हरच्या. किमान 1 तास 1 मॅचला, तरी सुद्धा 4:30. तसं पाहायला गेलं तर 8:30ला मॅचेस चालू करून आपण बरोबर चाललोय. चला मॅच 60-20 मिनिटांमध्ये काही करून ओव्हर्स कंप्लीट करा. पॅनल्टी द्यायची नाही आम्हाला पण ठाऊक आहे, परंतु सर्वांना वेळेत घरी जायचंय. मॅच स्टार्ट. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. सर्वांचं सहर्ष स्वागत. संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच उपसरपंच चषक दुसऱ्या फेरीला इथे होते सुरुवात. सलामीची जोडी सतीश पाटील आणि त्याच्या साथीला तो नयन पाटील नागझरी. जे अंबिका जियान 11 वल्लभ. लॉंगॉनच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, चांगला झेल घेतोय. पहिला धक्का वल्लभ संघाला दिलाय नागझरी संघाने. तुला मराठीमध्ये त्यातील आणि शिंदे घराण्याने तर अशी काही गीतं दिलेली आहेत की प्रश्नच येत नाहीये. प्रल्हादजी शिंदे, सत्यनारायणाची महापूजा आणि प्रल्हाद शिंदे यांचं गाणं नाही असं कधी होणारच नाही. ऐका सत्यनारायणाची कथा. अजरामर गीत आहेत मराठीतील. फलंदाज इथे बाद झाला. वाडीस लॉंगनला झेल घेतला. वल्लभ संघाला पहिला धक्का दिलाय. नागझरीचा गोलंदाज बंटी मात्रेने पहिलं अर्धशतक खेचलं होतं. याच नागझरीच्या सुभाषने या स्पर्धेतील पहिलं आणि एकमेव अर्धशतक. आज पहिलीच रात्र. बाकफुटला जाऊन खेळण्याचा हा प्रयत्न होता. चला रिपोर्ट करा राजा राणी गोट संघ, कारण तुम्हाला सामना खेळायचाच आहे. राजा राणी गोट टीम आपण रिपोर्ट करा. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला झाले चूक. अतिरिक्त एक धाव जरूर मिळेल. बाकअप आहे तिथे मागे. 2 धावा, 2च धावा. जियान 11 वल्लभ राजेजी पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ. वल्लभ ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आणि दुसऱ्या बाजूला लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. सन्माननीय महेशभाई पाटील पुरस्कृत जय अंबिका श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी हा संघ. या दोन संघादरम्यानची लढत. पहिलं षटक बंटी मात्रे, एक विकेट त्याने हा वेगवान चेंडू ऑप्शनच्या अगदी बाहेरून जातोय. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये प्रथम क्षेत्ररक्षण घेऊन गोलंदाजी करणं सध्याच्या घडीला आज पर रूल ऑफ टुर्नामेंट चांगलं ठरेल. अनोखा फटका होता. क्रॉस बॅटेड खेळायचं होतं ऑन साईडला, परंतु अगदी शेवटी मन बनवला की ऑफ साईडलाच खेळू. बॉल गेला स्वीपर कव्हरला. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. सहर्ष स्वागत सर्व पाहुण्यांचं ग्रामस्थांचं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. बंटी मात्रेच्या विरोधात धावा आल्यात 6. पण समा बांधतोय. सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे की आपण जरी 8:30 8:15ला मॅचेस जरी चालू केले ना, उद्या तुम्ही ठीक 6:30 वाजता मॅचेस चालू केल्या तरी सुद्धा तुम्हाला लाईट कमी वाटणार नाही. लाईटचे जे टॉवरची हाईट घेतलेली आहे ना, ते परफेक्ट एकदम. कुठेही टॉवर खाली नाहीये.
खाली टॉवर असतं ना तर निश्चितच क्षेत्ररक्षकांना कॅचेस घेत असताना प्रॉब्लेम झाले असते आणि त्यांनी तुमच्या नावाने बोंबा देखील मारल्या असतात. म्हणजे हारलेल्या संघाने तर जास्तच. लाईटची उपाययोजना अतिशय उत्तम. म्हणूनच म्हटलं की पहिल्यांदा नाही, कित्येक वर्षांचा अनुभव आहे या नितलसकरांकडे. हे पहिलं पर्व आहे खरं तर. स्क्वेअर लेगला झेल टिपला जातोय. आणखी एक फलंदाज बाद वलप संघाचा. दोन्ही टीम कॅप्टन सज्जर आपण टॉस करण्यासाठी. वेगवान चेंडू होता रोशनचा. संग्राम 11 क्रिकेट संघाचे सर्व आता शिलेदार स्टेजच्या समोर येऊन आनंद थोडे रिलॅक्स झाले असतील, कारण फर्स्ट राऊंड तर कंप्लीट झाला आहे. आजची पहिली रात्र थोडी दगदग जास्त होती. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. पहिला दिवस, स्पर्धेचा दिवस असू दे, रात्र असू दे, हे पहिलं फार महत्त्वाचं असतं. प्रत्येकाच्या डोक्यात की एकदा मॅच चालू होऊ दे की मग सर्व गोष्टी आपल्याला समजतील. हे तर पहिलं पर्व आहे, परंतु पहिलं पर्व आहे असं कधी वाटलंच नाही. संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस. पुल करायचा होता, फटका इथे फसलाय आणि इथे विकेट कीपर घेतोय झेल. फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 3 जियान 11 वलप संघाला. शुभ थोडं थांबावं लागेल खेळपट्टीवरती. आता ती खेळपट्टी नाही, आता ते वातावरण नाही की जिथे चौकार षटकारांचा पाऊस पाडला जाईल. आता वातावरण बदललंय, थंडी थोडी वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये थोडं थांबून सिंगल डबल घेत एखाद चौकार मारून 30-35 पर्यंत जरी जियान 11 वलप संघ पोहोचला तरी सुद्धा या संघाकडे बॉलिंग लाईनअप खूप चांगला आहे. सध्याच्या घडीला बागफुटला हा संघ संपूर्णपणे. 3 विकेट गेल्यात. स्कोर आहे 7. रोशन गोलंदाजी करतोय. बंटीने एक विकेट घेतली. पहिल्या षटकात 6 धावा त्याने दिल्या. तिसरं षटक रोशन. दुसरं षटक ऑप्शनच्या बाहेरचा लाईन त्याने पकडले. चांगला चॅनल पकडलाय. 2 डीपला फिल्डर आहेत. एक स्वीपर कव्हरला डीपमध्ये ठेवला, त्याचबरोबरीने एक वाडीश लॉंग ऑफला. एक ऑन साईडचा आपण विचार केला तर वाडीश लॉंग ऑन, त्याचबरोबर डीप मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहे. करंट साऊंड दिशा दिले. हा चेंडू थांबणार नाही. वेग आहे रोशनच्या चेंडूला, त्याचा फायदा उचललाय तो फलंदाजाने. चौकार. करायचे. ऋतिकच्या बॅटमधून आलाय चौकार. गतीचा त्याने वापर केला, दिमाकाता फटकांना जाकतेने चौकार खेचला. धावफलक 11. बाउन्सरचा इथे वापर, करारा जवाब. गोलंदाज
रोशन कडून ग्रँड साऊंड आपण अगदी ऐकला. वेगानं टाकलेला, त्वेषानं टाकला होता हा चेंडू, कारण अगोदरच्या चेंडूवरती आला होता चौकार. प्रत्युत्तर दिलं ऋतिकला, बाद केलं फलंदाजाला. या मातीचा नेहमी आदर. थँक्यू सूरज. खरं तर अजून ऑडिओ क्लिप आहे तुमच्याकडे, हेच माझं भाग्य आहे. फलंदाज येथे बाद झाला. धक्का क्रमांक हा चौथा होता वलभ संघासाठी. एका क्षणाला असं वाटलं की ऋतिक कदाचित धावसंख्येला आकार देईल, परंतु त्याची विकेट घेतली ती रोशनने. फार कमी असे गोलंदाज असतात ज्यांचा ग्रँड साऊंड ऐकायला येतो. दोन्ही बंधुराज मात्र ते बाद परतलेत आणि आता राज मात्र मैदानावरती दाखल झालाय. 2 ओव्हरमध्ये धावसंख्या ते 11 चला. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम टॉससाठी या. एका बाजूला डोंगराचा पाडा आणि दुसऱ्या बाजूला असेल तो खानाव, गावदेवी खानाव, प्रदीप स्मृती गावदेवी खानाव. चला टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. 2 ओव्हरमध्ये 11 धावा झाल्यात. लो स्कोर ज्या टीमचा असेल, जो विजय होईल तो मात्र डायरेक्ट सुपर 8 मध्ये दाखल. स्ट्रेट ड्राईव्ह वेगानं निघून चाललाय, सीमारेषा पार, करारा चौकार. कार्पेटच्या सहाय्यानं खेचलेला फटका होता. 4 धावा, चौकार. 4 धाव्याने स्कोर 15-15. बॅटची आतमधली गडा घेऊन बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेगला. सिंगल, डबल, चौकार हेच करायला लागेल. पहिल्या बॉलवरती चौकार आला. उर्वरित चेंडूंमध्ये सिंगल घेऊया, हाच कदाचित मानस असेल. स्कोर कार्ड स्टिकी ठेवणं फार गरजेचं आहे. धावफलक आज काय खेळलाय सचिन धस, अंडर-19 सेमीफायनल आज आपण जिंकलो साऊथ आफ्रिकेच्या विरोधात. 32 वरती 4 होत्या. परत एकदा वाटलं सेमीफायनलने घात केला, परंतु नाही, सचिन धस उभा राहिला, जो बीडचा आहे आपल्या. वेगानं चेंडू निघून चालला. विकेट किपरच्या हातात. योगेशने केले कमबॅक. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातला खेळाडू आहे सचिन धस, परंतु आचार्याचा धक्का बसला की त्याला मॅन ऑफ द मॅच दिली नाही. तुम्ही स्कोर कार्ड पाहिल्यानंतर तुम्हालाही कळेल का गेली नाही, ते समजेल येत्या काळात. अजून मी नीट व्यवस्थित पाहिले नाही, परंतु सचिन धस लाजवाब खेळला. महाराष्ट्राच्या सपुतानं पुन्हा एकदा भारताला विजय करून दिलं. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव. योगेशच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. त्यानंतर त्याने कोणतेही मुभा दिली नाही. एकरी धावसंख्येने स्कोर 17-17. आमचे दोन्ही गुणसंख्या लेखक. ही चांगली गोष्ट आहे जेव्हा एका समालोचकाला बाजूला 2 गुणसंख्या लेखक असतात. बॅटची कडा, फ्लाय स्लिपला फिल्डर आहे तैनात. फक्त एकच धाव. पाय योगेश थोडा नाराज आहे. हातातून चेंडू निसटला. गडबड गोंधळ नकोय त्याला. एक एक धाव इथे महत्वाची आहे. जय अंबिका, श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी, शेखर पाटील साहेब पुरस्कृत हा संघ. या संघातील महेश पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ. या संघातील सुभाष मात्रेचे एक अर्धशतक आहे. पुन्हा विकेट कीपर पोहोचतोय तिथे. एकही धाव दिलेली नाहीये. काय षटक टाकलं ते योगेशने. निश्चितच पहा, मगाशी नाराज होता, परंतु आता फ्लाय स्लिपच्या खेळाडूचं कौतुक करतोय. शेवटी त्यावेळेचे ते इमोशन्स फार महत्वाचे असतात. तिथे कोडीही नसतो. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 7. टोटल ऑन स्कोर कार्ड 18. 18 धावा धावफलकावर 6च्या सरासरीने.
से बढ़कर एक गीत आता डीजे सूरज कडून आपण ऐकतोय. वैशाली सामंतीला प्रकाश झोतात आणणारं हे गाणं होतं, ज्या गाण्याने एक काळ गाजवला. 3 ओव्हरमध्ये धावसंख्या 18, लास्ट ओव्हर बाकी आहे. पाहूया जियान 11 वलप संघ कितपत धावसंख्या उभारतोय. राज आणि त्याच्या साथीला आहे रोशन पाटील, जो सलामीवीर आहे, ज्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. 4th ओव्हरमध्ये कुणाल आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5, तिसऱ्या ओव्हरमध्ये 7 योगेशने दिल्या. पाहूया या लास्ट ओव्हरमध्ये कितपत येत आहेत. किमान 30-35, त्यासाठी 10-12 धावा पाहिजेत. बॅटची आतमधली कडा घेऊन पुन्हा शॉर्ट फाईनल गेला क्षेत्ररक्षक. किमान 12 ते 14 वर्षाचा खेळाडू असावा ज्याने हा चेंडू अडवला शॉर्ट फाईन लेगला. एकेरी धावसंख्येने स्कोर 19 धावा. 5 चेंडू शिल्लक आहेत. राज आणि रोशन नेक्स्ट मॅच टॉससाठी या दोन्ही टीम. वेगवान चेंडू होता, पंचांकडे अपील. कुणाल चांगली गोलंदाजी करतो. हे घडेल आणि का घडू नये. सध्याच्या घडीला निर्णय पण असा आहे, नियम असा आहे या स्पर्धेचा की लो स्कोरिंग मॅच जो संघ विजेता ठरेल तो डायरेक्ट सुपर 8 मध्ये. काय सांगावं, फलंदाजी करणाऱ्या संघाचा देखील रणनीतीबद्ध हा खेळ देखील चालू असेल. आपटला हा चेंडू. व्हाईट बॉलचा इथे इशारा दिला जातोय. अतिरिक्त स्वरूपात एक धाव. या धावांची नितांत गरज आहे ती वलप संघाला. जियान 11 वलप. राजेश पाटील साहेब पुरस्कृत हा संघ, जे विद्यमान सदस्य आहेत वलप ग्रामपंचायतीचे. थंडी अधिक आता जाणवायला लागले. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. 2 धावा सहज मिळतील. धावाच लागेल. सध्याच्या घडीला वलप संघाच्या दोन्ही फलंदाजांना मोठे फटके थांबलेत. 2 धावा, 2 धाव्याने स्कोर 23-23. 23 झाल्यात. काही चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. चर्चा चालू होती 32-35 ची होतील का. एखाद मोठा फटका पाहिजे वलप संघाला. प्रयत्न चालू आहेत परंतु कुणाल हुशार आहे. फलंदाजांपासून चेंडू दूर ठेवतोय. लेंथ बॉल त्याने टाकला होता. आता वातावरण बदललंय. उसळी जास्त मिळत नाहीये. डॉट बॉलचे होते ते सांगता सरळ वेगाने विकेट किपरच्या हातात निघून गेला. डॉट बॉल. धावसंख्या 23-23. बॅटची कडा. विकेट किपरने केले प्रयत्न पण बॉल आलाय मागे. नशिबाचा चौकार. जियान 11 वलप संघासाठी. स्कोर 27-27. क्षेत्ररक्षक करेल तर काय करेल. टप्पा पडला त्यानंतर झपकन त्याच्या डाव्या बाजूला चेंडू निघाला. 27 धावा. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. कमालीची गोलंदाजी कुणाल कडून देखील. निष्प्रभ करून ठेवलं त्याने फलंदाजांना. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27-27. कुणालने धावा दिला या ओव्हरमध्ये 11. 9 धावा मात्र त्याने दिल्या. 27 झाल्यात आणि 4 ओव्हरमध्ये 28 धावसंख्येचं लक्ष इथे ठेवण्यात आलेलं आहे. 28 धावा करायचेत. नागझरी संघाला विजयासाठी जे अंबिका श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी आदरणीय महेशभाई पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ. 4 ओव्हरमध्ये 28 करायचे. चला या लवकरात लवकर आपण बाहेर या आणि फिल्डिंग सेट करून घ्या वलप संघ. तत्पूर्वी आपण जाऊया टॉस कडे. तर इथे थँक्स समीर सोमने सर. एका बाजूला आपण प्रदीप स्मृती गावदेवी आई गावदेवी खाना विपक्ष डोंगराचा पाडा क्रिकेट संघ. कुशाल 11 आपण पाहतो गावदेवी. नाणेबेग खानाव क्रिकेट संघ. फक्त निर्णय फलंदाजी करण्याचा निर्णय खानाव क्रिकेट संघाने स्वीकारलेला आहे. डोंगराचा पाडा क्रिकेट संघाला फलंदाजी सहकार्यार्थाने क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. आणि वर्तमान लढत आपण इथे पाहतो जियान 11 क्रिकेट संघ वलप
अर्थात बलप ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आमच्या व्यासपीठावर उपस्थित असणारे युवा उद्योजक राजेश शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. तरी एका बाजूला नागझरी श्रीकृष्ण नागझरी अर्थात आपण पाहतो खऱ्या अर्थाने महेश शेठ पाटील यांनी ज्या अंबिका 11 नागझरी क्रिकेट संघ खऱ्या अर्थाने आपण पाहतो आणि नागझरी क्रिकेट संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. जर सामना जिंकला, ज्या अंबिका 11 श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी क्रिकेट संघाने लढत जिंकली तर त्यांच्यासाठी तोंडरे गावातील सुप्रसिद्ध उद्योजक आणि राजकीय क्षेत्रातील एक दमदार युवा नेतृत्व महेश शेठ पाटील तोंडरे यांच्या वतीने 11,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. आणि ते राजेश शेठ पाटील यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे. जर वलप क्रिकेट संघ जियानी 11 वलप क्रिकेट संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला तर त्या संघासाठी गोवा ट्रिप असेल बघा. इलेव्हन श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते महेश शेठ पाटील तोंडरे यांच्या वतीने ते जाहीर करण्यात आलेले आहे. सामना जिंकला तर 21,000 रुपयाचं कॅश प्राईज नागझरी क्रिकेट संघासाठी असणार आहे. तर दोन्ही क्रिकेट संघाला राजेश शेठ पाटील वलप विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे, त्याचबरोबर महेश शेठ पाटील तोंडरे आणि भारतदादा म्हात्रे नागझरी यांच्या वतीने वलप क्रिकेट संघ आणि नागझरी क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. भावेश पाटील आपले मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद महागुरु आणि धन्यवाद समीरजी सोमणे सर. 28 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. सेकंड राऊंडचा पहिला सामना आहे. अगदी बरोबर आपण पाहिलं तर 2:05 होत आहेत. सामन्याला सुरुवात होईल. 4 षटकांची लढत आहे. 4 षटकांमध्ये 24 बॉलमध्ये 28 धावा आता मात्र चेस करायचे आहेत जे अंबिका श्रीकृष्ण नागझरी या संघाला. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतो मिडॉनला क्लिअर करत असताना बॉल चालला लॉंग गॉनला. एक टप्पा घेत सीमा पार आणि पहिलाच बॉलवरती आपण पाहिला संघर्षमय चौकार. ऋषिकेश मात्रेच्या विरोधात पहिला चौकार आला. आपण पाहिलं तर सलामीला सुभाष आणि नॉन स्ट्राईक एंडला योगेश आपण पाहतो त्याच्या साथीनं. 28 एक मापक लक्ष या मॅचमध्ये. ड्राईव्ह करत असताना बॉलच बॅक ड्राईव्ह. बॉल चालला लॉंगॉनला. पुनश्च एकदा आपण पाहिलं तर एक सिंगल तिथे मात्र मिळेल. आता मात्र क्षेत्रक्षण त्या ठिकाणी सजवण्यात आलंय. 28 धावसंख्येचं लक्ष असताना मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर दोन्ही संघ एकाच ताकदीचे एक एक सामना जिंकत पुढे सरकले आणि आता 28चं टार्गेट असताना आपण पाहिलं सुरुवात अत्यंत धमाकेदार पाहायला मिळाली. चौकार आला, त्यानंतर सिंगल आली. सेन्सिबल क्रिकेट जितकी आक्रमकता आहे तितका संयम देखील फलंदाज सुभाषकडे हे त्याने दाखवून दिले. यावेळेस का बसला व्हॉट अ शॉट. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगदी आपण पाहतोय 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. संख्या बनवण्याचा प्रयत्न आहे. इथून मात्र सुटकेचा मोकळा निश्वास या मॅचमध्ये टाकला असेल जे अंबिका श्रीकृष्ण नागझरी या संघाने. बॅटिंगमध्ये आपण पाहिलं तर अगदी धावत संख्या फलकावरती सुरुवातीला अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळालं. चौकाराला षटकाराला 2 सिंगल आलेत. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली आहे 10 वरती. आता येणारे 20 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावत संख्येची गरज. कोलवा टप्प्याचा बॉल
इथे आपण पाहतोय फलंदाज या ठिकाणी होईल बाद. पहिल्या विकेटचं पतन. SETचं OUT फलंदाज बाद. पहिला धक्का लागलाय. 12 धावत संख्या फलकावरती आपण पाहतो. एक षटकार, एक चौकार, 2 सिंगल आणि आता फलंदाज इथे मात्र बाद झालाय तो सलामीवीर फलंदाज सुभाष. धावत संख्या फलकावरती आपण पाहिली तर 28 ची गरज आहे. अद्याप 16 धावांपासून दूर असेल तो श्रीकृष्ण नागझरी या संघ. रोशन येतात मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅट्समन, न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3 ला. गोलंदाज सज्ज ऋषिकेश. खोलवर टप्प्याचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय क्लीन बोल्ड होत आहेत. या अगोदर LBW आणि त्यानंतर क्लीन बोल्ड होत असताना आपण पाहतो न्यू बॅट्समन फलंदाजा ठिकाणी होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. वलभ ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय आहे राजेश शेठ पाटील आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. आणि गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली नाही, विकेट हॅट्रिक, तर राजेश शेठ पाटील उद्योजक वल्लभ यांच्या वतीने 25,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. क्या बात आहे. काय जबरदस्त आपण पाहिलं तर काय गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी या अगोदर प्लम पकडलं फलंदाज सुभाषला. त्यानंतर क्लीन बोर्ड होत असताना योगेश देखील माघारी परतला अगदी स्वस्तामध्ये. आणि आता पूर्णपणे जिम्मेदारी रोशन माघारी परतला. योगेश ज्याच्या बाटमधून एक षटकार आला. भापकर आपण पाहिलं तर जो सलामीला आलेला खेळाडू. जिम्मेदारी 18 बॉल. आता विजयासाठी 16ची गरज. षटकार आला आणि या षटकाराने मात्र पूर्णपणे धावसंख्येचा आकार आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्याचा बिमोड करत असताना आपण पाहिलं तर का फटकेबाजी करते श्रीकृष्ण नागझरी संघाचे फलंदाज. प्रतीक मात्रे जो गोलंदाज आहे ओर द विकेटने सज्ज. समोरच्या एंडकडून कट करण्याचा प्रयत्न होता. बाकफुटला जाऊन आपण पाहतोय. अगदी मनामध्ये ठरवलेला फटका होता परंतु चेंडू बाटचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. या अगोदर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जबरदस्त फटका पण पाहिला परंतु हा चेंडू आता यावेळेस डॉट येतोय. षटक क्रमांक 2 चालू आहे जिथे 16 धावसंख्येची गरज होती. 18 बॉलमध्ये ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. चेंडू हवेमध्ये शतषक येतात परंतु तिथे जजमेंट चुकीचं पाहायला मिळालं आणि त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजांना होईल तो नागझरीच्या. आणि या 2 धावा इथून मिळतील. 28 एक मापक लक्ष पार करत असताना आपण पाहतो. सुरुवात सुंदर राहिली. धमाकेदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धावा. त्यानंतर आपण पाहिलं तर षटकार आला. आता मात्र डॉट नंतर आलेल्या दुहेरी धावा ज्यासाठी आपण जर पाहिलं तर आता संघ पुढे सरकतो. तो नागझरी वल्लभ संघाच्या विरोधात पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक सज्ज पॉईंटमध्ये. तिथे चेंडू अडवण्यात आला. प्रोटेक्शन अवेलेबल आहे आणि सिंगलच्या जोरावरती संघ जाऊन पोहोचलाय. तो एकंदरीत 21 वरती अवघ्या 7 धावन संख्येची गरज असणार आहे. 7 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. सुरुवातीला आपण पाहिलं तर 4 षटकांची मॅच शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये तुम्हाला किमान 4 षटकांमध्ये 35 ते 40 धावा इथे हव्या होत्या कारण एक फायटिंग टोटल बनवू शकलीस या मॅचमध्ये. बॅटची कडा पाठीमागे बॉल चाललाय तिथे मात्र मिळेल एक सिंगल धाव. आता हळूवार पद्धतीने सिंगलला जरी प्राधान्य देण्यात आलं तरी मात्र
पूर्णपणे पकड मजबूत करतो या सामन्यावरती जे अंबिका श्रीकृष्ण नागझरी या संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये द्वितीय सत्रामध्ये बॅटिंग करतोय. आणखी 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. लो स्कोरिंगचा सामना जो संघ जिंकेल तो संघ थेट सुपर 8 मध्ये जाऊन सुपर 8 मध्ये जाऊन पोहोचेल. आणि आता यावेळेस आपण पाहतो हा फटका देखील अप्रतिम पाहायला मिळाला. बॉल चालला सीमा पार, षटकार. अभिनंदन. एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना इथे विजय करत असताना आपण पाहतो श्रीकृष्ण नागझरी संघाचे फलंदाज आणि विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक अँड टफ लक टीम जियान 11 वलप. थँक्स. आता जी लढत झाली खऱ्या अर्थाने एका बाजू